आता बघा ह्याच्यामध्ये माणूस फिरलेला आहे, माणूस का बघितलं मला माहित नाही, हाय तर आहे फिरलेले. त्या दगड आहे का बॉल आहे, दाबले काय तर, दाबले म्हणजे धरले काय तर त्या ठिकाणी. फिरताना त्या बॉलवर कोणता फोर्स ऍक्ट व्हायला आहे? सेंट्रिपिटल फोर्स. हा सेंट्रिफ्युगल. कोणता फोर्स? कारण तो बॉल तुटल्यानंतर बाहेर जाणार आहे का मध्ये येणार आहे? बाहेर जाणार आहे. बाहेर जाणारा फोर्स कोणता आहे? सेंट्रिफ्युगल. आणि जर तो बॉल जर मध्ये येत असेल तर तो कोणता फोर्स आहे? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे ह्याच्यावर जर तुम्हाला विचारलं कोणतं एक्झाम्पल आहे म्हटलं तर काय म्हणणार तुम्ही? सेंट्रिफ्युगल. आणि ह्याला वेलॉसिटी कोणती आपल्या होत्या? स्ट्रेट लाईन म्हणजे टँजेन्शियल वेलॉसिटी. त्याला नाव द्यायचं टँजेन्शियल वेलॉसिटी. हे काय आहे? इलिप्स. इलिप्सला किती सेंटर असतात? 2. त्याला काय म्हणतात? फोसाय किंवा फोकल पॉइंट. आता हे बघा, हे अर्थची डायग्राम आहे. वरच्या साईडला काय आहेत? लो टाइड्स. आणि एक्झॅक्ट खालच्या साईडला काय असतात? लो टाइड्स. लो टाइड्स. आणि इथून 90 डिग्रीला काय असतात? हाय टाइड्स. आणि एक्झॅक्ट 90 डिग्रीला काय असतात? म्हणजे दोनदा लो टाइड्स आणि दोनदा हाय टाइड्स दिवसात येतात. आणि कुणामुळे होते? ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून अँड ऑल्सो बाय द सन. ऑल्सो बाय द, इथं सन दिलेली पण सन द्यायला पाहिजे या ठिकाणी. हे काय बेटा? कशाचं एक्झाम्पल आहे सांगा बरं काय? दिस इज द एक्झाम्पल ऑफ युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज द युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन? Every object in the universe attract every other object with definite force. This force is directly proportional to product of their masses. म्हणजे m1 into m2 product of their masses are inversely proportional to त्या दोघातला अंतरचा स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. सो F is equal to capital G into m1 m2 divided by r square किंवा d square. ठीक आहे. कुणाचं एक्झाम्पल आहे? युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन. पुढे पाहू. हा, हे कुणाचं आहे सांगा बरं का? केप्लर्स लॉ. हे मतलब कोण आहे? सन. हे काय आहे? प्लॅनेट. मला सांगा प्लॅनेट एक आहेत का आणि काही एकच आहे? तिथं कन्फ्युज होऊ नका. ए पासून कुठे गेलाय? बी पर्यंत. पुन्हा कुठे गेलाय? सी पासून डी पर्यंत. पुन्हा कुठे गेलाय? ई पासून एफ पर्यंत. पण फिरताना कोणत्या ऑर्डर मध्ये फिरू लागलाय? इलिप्टिकल ऑर्डर. तुम्हाला विचारू शकतो विच ऑर्डर इज देअर, किंवा विच ऑर्बिट मध्ये फिरतात? कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरतात? इलिप्स किंवा इलिप्टिकल ऑर्बिट. नॉट इन द सर्क्युलर. सर्क्युलर मध्ये आहे का बघा बरं का? नाही. कोणत्या ह्याच्यामध्ये आहे? इलिप्टिकल ऑर्बिट. पुढे पाहू अजून. हे काय सांगा बरं का? आठवा बरं का? चेंज इन द व्हॅल्यू ऑफ द जी. स्मॉल जी दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इन्क्रीज अर्थच्या सरफेस पासून वरी गेलो तरी कमी होते, अर्थच्या सरफेस पासून मध्ये गेले तरी सुद्धा काय होते? कमी होते. त्याची डायग्राम आहे. आणि झिरो कुठे असते? at infinite distance and at the center of the earth. At the center of the earth. त्याच्यामध्ये थोडं काही नाही दिसला गेले तेवढं याच्यामध्ये काही. चला पुढे पाहूया. हे विचारू शकतो परीक्षा. हे काय सांगा बरं का? मॉडर्न पिरियडिक टेबल. नॉट पिरियडिक टेबल. दिस इज अ मॉडर्न पिरियडिक टेबल. त्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 4 ब्लॉक असतात. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. ह्याच्यातला महत्त्वाचा आहे झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईन कोणत्या ब्लॉक मध्ये आहे? पी ब्लॉक. कोणत्या ब्लॉक मध्ये? लेफ्ट साइडला सर्व काय असतात? मेटल्स. लेफ्ट साइडला मेटल्स, राईट साइडला नॉन मेटल्स. अलॉंगला काय असतात? मेटल्स. ज्यावेळेस आपण वरून खाली येतो, वरून खाली येतो, मग हे काही ते दिले बघा, तर त्यावेळेस काय होतं? जरा दिस नाही क्लिअर होतं. इन्क्रीजिंग ऍटॉमिक रेडियस. खाली येताना काय वाढतो? ऍटॉमिक रेडियस वाढतो. खाली येताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स त्या ठिकाणी डिक्रीज होतात. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड मेटॅलिक कॅरेक्टर. त्या ठिकाणी काय होतं? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते आणि मेटॅलिक कॅरेक्टर्स वाढतात. आता इकडे येताना काय होतं? डिक्रीजिंग ऍटॉमिक नंबर कमी व्हायला लागतो. ऍटॉमिक नंबर का कमी होतो? ऍटॉमिक रेडियस कमी व्हायला लागतो. सॉरी, ऍटॉमिक नंबर वाढतो पण ऍटॉमिक रेडियस कमी होतो. का? कारण असं येत असताना काय होत असतं? कंटिन्युअसली नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतात पण शेल वाढतात का? नाही वाढत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढला म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला. गेल्या वर्षी असाच प्रश्न टाकला होता. स्मॉलेस्ट जो काही इलिमेंट आहे कोण आहे? ऍटॉमिक रेडियस. तर त्याला काय केलं? पोर हायड्रोजन केलं. हायड्रोजन नाही तर कोण आहे? हेलियम. वाय? हायड्रोजनला बी एकच शेल आहे आणि हेलियमला बी एकच शेल आहे. पण हायड्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एक आणि हेलियमच्या किती? 2. त्याच्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो जास्त हेलियम मध्ये असणार आहे का हायड्रोजन मध्ये? हेलियम मध्ये. चुकला लिहितानाचा गेल्या वर्षा प्रश्न. आणि काही पालखी बोर्डात गेलते हे प्रश्न काही दुरुस्त करायला. काय पालखी येते का मास्तर येते का बोर्डालाच येते की?
हे सिक्वेन्स दिले हे तर पाठच आहे तुम्हाला पूर्ण. काय रे, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि काय आहे आर्गॉन. शेल कोणते असतात? KL, M. पहिल्या 2, 8, 18 आणि पुन्हा किती बेटा 32. 2, 8, 18 आणि 32. जास्ती डायग्राम कोणते तर याच्यामध्ये पार्ट 2 मध्ये बघा बरं का, जरा सांगा बरं का कोणते. हा ठीक आहे, तर झालं. हेला काय म्हणतात सांगा? मधला न्यूक्लियस. लक्ष द्या, ह्या मधल्याला काय म्हणतात? न्यूक्लियस. न्यूक्लियसात काय असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आउटर मोस्ट शेलला काय म्हणतात? एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? इलेक्ट्रॉन्स. काय प्रेझेंट असतात? जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन्स. जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन. पण न्यूट्रॉनचं काही देणे की नाही का? नाही. न्यूट्रॉन इज प्रेझेंट इन द नॉट, इट इज इन द न्यूक्लियस. इन द न्यूक्लियस. तुम्हाला आणखी एक सांगायचं राहिलं, ते जे मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे ऍज इट इज टाकतो आणि पुन्हा म्हणतं नंबर 1 काय आहे, नंबर 2 काय आहे, नंबर 3 काय, नंबर 4 असं मी प्रश्न पडू शकतो. म्हणजे पहिला ग्रुप 1 ग्रुप 2 काय असतात? एस ब्लॉक. 13 ते 18 काय असतात? पी ब्लॉक. पुन्हा मधलं काय असतो? 3 ते 12 डी ब्लॉक. आणि लॅन्थनाइड्स अँड ऍक्टिनाइड्स आर प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल्स. हा पण प्रश्न पडू शकतो. काय हे लाईन जे आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलचं चित्र देतो, या लाईनला काय म्हणतात? झिगझॅग लाईन. कोणत्या ब्लॉक मध्ये आहे? पी ब्लॉक. 2 प्रश्न तयार झाले. लेफ्ट साइडला काय असतात? मेटल्स. व्हेरी गुड. 3 झाले. तिकडल्या साइडला काय असतात? राईट साइडला नॉन मेटल. 4 झाले. गिव्ह एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ द मेटल. सांगा. पोलोनियम, जर्मेनियम, अर्जेंटम काहीतरी एक अजून आहे त्याच्यामध्ये. आणखी सिलिकॉन एक आहे. अजून सांगा रे. टेलुरियम. टेलुरियम एक आहे. बिस्मथ एक आहे. अँटीमनी आणि बिस्मथ काहीतरी आहे बघा त्याच्यामध्ये. दीज आर एक्झाम्पल. कोणतेही बघा, माझं एखाद्या वेळेस खालीवर झालं असेल. सिक्वेन्सने जे काय असेल 2-3 एक्झाम्पल त्या ठिकाणी लिहा. ओके. काही प्रश्न पडतात, तुम्ही असं धरू नका की सर ऍज इट इज एक्सरसाइजच्या खालचा प्रश्न पडेल का. नाही, एवढं मी श्युरिटी देतो की बोर्डाचा पेपर पॅटर्न इझी असतो, की अफोर्डेबल असतो, सर्वांना कम्फर्टेबल असतो, की सॉल्व्ह करू शकता. पण तुम्हाला डीप अभ्यास राहायला पाहिजे म्हणून बार म्हणाले का पुस्तक वाचत चला. पुस्तक वाचल्याशिवाय बाकीचं काहीच भानगड करू नका. पहिला पुस्तक पुन्हा बाकीचं प्रवचन. इथं काय कॉन्फिगरेशन तुम्हाला येते ना, ह्याचं काय अडचण नाही, त्याचं काही अडचण नाही. आता हे समजा 4 पडू शकते परीक्षेला, का पडणार नाही? आत्ताच आपण चर्चा केली त्याच्यावर. आता मला सांगा एकूण नंबर किती आहे? 13 आहे. 13 नंबर कोणाचा आहे? अल्युमिनियमचा. पहिल्या कक्षात किती? 2. दुसऱ्या कक्षात किती? 3. सॉरी 8. आणि तिसऱ्या कक्षात किती? 3. आता इथे विचारलं आउटर मोस्ट शेल मध्ये किती सांगा बरं का? 3. किती बेटा? व्हॅलेन्सी किती असते? जेवढे आउटर मोस्ट शेल असतात त्याच्यावरची व्हॅलेन्सी डिपेंड असते. किती आहे? 3. म्हणजे व्हॅलेन्सी सुद्धा किती आहे? पण 5 राहिल्यावर व्हॅलेन्सी किती राहिली असते? 3च. कोणतं 5 म्हणायचं? व्हॅलेन्सी 5 राहते का? मॅक्स व्हॅलेन्सी 0 ते 4. मिनिमम 0, मॅक्झिमम 0. कुणाची आहे? इनर्ट. आणि 4 कुणाची असते? मेटॅलिट्स. पण त्याला अपवाद आहे. काय रे त्याचा अपवाद? नाही, ग्रुप 14 ची व्हॅलेन्सी 4 राहते ना त्या ठिकाणी. त्याला अपवाद कोण आहे? फक्त सारे मेटॅलिट्स असतात मॅक्झिमम. तर त्याच्यामध्ये एक काहीतरी कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते तरी सुद्धा कार्बन हा कसा असतो? नॉन मेटल असतो. काहीतरी असं म्हणजे टॉपिक आहे त्याच्यामध्ये. अल्युमिनियम 13, 2, 8 आणि 3. व्हॅलेन्सी किती आहे बेटा? 3. दरवाजा उडून गेले. आता त्याच्यात मोजा 2, 8, 2. 2, 8, 2, 12. 12 कोणाचा आहे? मॅग्नेशियम. व्हॅलेन्सी किती? 2. आउटर मोस्ट शेल मध्ये 2. असं आलं पाहिजे तुम्हाला. खट सांगता आलं पाहिजे बेटा. आता केमिकल रिएक्शनच्या पुढून तुमच्या चालू होतील बेबी डायग्राम्स मॅक्स. तेव्हा हे बघून जावा. ह्याला ढिलकी जाऊ नका. टाइमपास मध्ये जाचाल. सर असं कुठं परीक्षेला प्रश्न पडते का म्हणसाल बरं का? हा सुद्धा परीक्षेला पडतो. फिजिकल चेंज कोणती? केमिकल चेंज. याच्यावर बहुतेक पडले. आय थिंक 2023 मध्येच मे बी विचारलेलं आहे वाटतं. मी 23 चा तेवढा बघितला नाही पेपर, पण मे बी 23 ला काहीतरी पडलेला आहे. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, वॉटरचं एक्झाम्पल असलं का डायरेक्ट काय आहे? फिजिकल चेंज. वॉटरला सोडून जेवढे मॅक्झिमम एक्झाम्पल येते कशाचे बेटा? यस, वॉटरचं काय होतं? बर्फाचं वाफ. एवढंच ह्या तिघाचं इकडे तिकडे आलटी पलटी आहे. बाकीच्या सर्व कोणती बेटा आहे? केमिकल चेंज. हे लक्षात ठेवा. कन्फ्युज होऊ नका. आई सर आता त्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल दिल तर मग आता आम्ही असं विचार केलो, एक फिजिकलचा आणि केमिकलचा मनाला हाणलो. आम्हाला पहिला वाटलं वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द स्टीम, हे फिजिकल आहे. आणि पुन्हा लगेच म्हटलं सर स्टीम इज डायरेक्टली कन्व्हर्टेड इन टू द सॉलिड. आम्ही काय केलं? हे वेगळं आहे म्हणून आम्ही केमिकल लिहिलो. म्हणजे आम्ही आमची बुद्धी लावलो सर. असं म्हणजे ट्रू अर्थाने फॉल राहते की सर, तसं आम्हाला वाटतं केमिकल आहे फिजिकल आहे. असलं काही जादू लावू नका, तर्क लावू नका. लय जणांना असं चकवलं जातं. ऑब्जेक्टिव्हच्या क्वेश्चन मध्ये कधी कधी काय होतं? फिल इन द ब्लँक्स मध्ये पहिल्याच क्वेश्चन मध्ये 5 मध्ये कधी कधी बी ऑप्शन 3 वेळेस राहू शकतो. नाही सर, पहिल्याचं 2 आहे, दुसऱ्याचं 2 आहे, तिसऱ्याचं 2 राहणार सर. तुम्हाला उत्तर पाठ आहे नाही सर.
4 होऊ शकते सर. हे बालिश बुद्धीचा वापर त्या बोर्डाच्या पेपरात करू नका. आमचे पोरं स्वतःच पेपर तयार करून येतात जाऊन लगेच. रिएक्शनचा आपण सेपरेट टॉपिक घेणार बरं का. रिएक्शन, प्रत्येक रिएक्शन आपण एक सेशन मध्ये आपण शिकवणार. ठीक आहे. ह्याला काय म्हणतात, टेस्ट ट्यूब. नाव असं विचारते काय, ह्याला काय आहे, टेस्ट ट्यूब आहे. हे वरचं बुच आहे बघा, बुच. ह्या बुचला कॉर्क म्हणतात. काय म्हणतात बेटा, खरं सांगतो पडू शकते, काही सांगता येत नाही. हे बुच म्हणजे कॉर्क, ह्याला काय म्हणतात, टेस्ट ट्यूब. सर कसं धराव, असं हातात धरावं, ते हातात धरायला त्याला धरावा, हलवा कसं, त्याच्यात काहीतरी घालावं त्याला हलवायचं त्या ठिकाणी. त्याला अनुभव लागतो त्याला, त्याचं लॅबोरेटरीमध्ये धरणं हे करणं. कधी कधी फुटत्या बेटा, काही सांगता येत नाही त्या ठिकाणी. खट्टकुल्या आवाज येते खाली पडल्या. मग मॅडम तिकडून शिवाजीला कोणाला भाड्या म्हणते पहिला. हे काय आता असं देते, हे दिस डायग्राम इज शोन ऑर डेमॉन्स्ट्रेटेड डायग्राम. ह्याला असं बांध देते, डबा देते आणि ह्याला डबा देते. काय काय तयार झालं, मॅग्नेशियमची स्ट्रीप आहे किंवा रिबन आहे. जाळल्यानंतर रिएक्शन कोणासोबत झाली, ऑक्सिजन सोबत. काय तयार झालं, मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके, पुढे बघू आपण. बघ माझ्या 80 पेज गेलो डायरेक्ट आपण, तुझं नाही 80. आता पुढच्या हा 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 फक्त आपण डायग्राम एक्सप्लेन करणार नाही, फक्त दाखवणार बरं का चित्र. ठेवू का. हे डब्यामध्ये असं खोडलेलं देते आणि हे डब्याला नंबर 1 देते. नंबर 1चा डबा सांग, नंबर 2चा सांग, नंबर 3 सांग म्हणते. नंबर 1 ला इथं काय असते, यस म्हणजे आयर्न रस्ट ज्या ठिकाणी सॅच्युरेटेड झाला त्या ठिकाणी कॅथोड. आणि इकडल्या साईडला काय आहे, एनोड. हे काय आहे, वॉटर ड्रॉप आहे. आणि वरी काय तयार झालेलं आहे, फेरस ऑक्साईड, Fe2O3, आयर्न ऑक्साईड म्हणूया त्याला आपण. आणि खालच्या साईडला काय आहे, आयर्न. आणि बोर्डासाठी आयएमपी प्रश्न आहे, माहिती राहू द्या तुम्हाला. हाच नाही तर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न विचारू शकतो, डायरेक्ट ऍज इट इज प्रश्न पडतो. आखरी तसेच हा प्रश्न पडतो आणि तुम्हाला स्वतःहून करावं लागेल. याला आयएमपी करा. पुन्हा पडलं तर म्हणू नका की सर बोर्डात तुम्ही साईडला आले नाही म्हणू नका. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे प्रश्न. दाट शक्यता आहे, दाट 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 गच्च एकदम. हा आता हे समजा चार्ट दिला तुम्हाला. हे काय, लाईमस्टोन. लाईमस्टोन म्हणजे काय, चुना, चुनखडक. दॅट इज काय, त्याला CaO, कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड सॉरी कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्शियम कार्बोनेटला जर हिट केलं कुणाला, त्याची रिएक्शन आहे बघा. व्हेन वी हिट द कॅल्शियम कार्बोनेट देन इंड्यूस द कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर. सॉरी कार्बन डायऑक्साईड. तुम्हाला काय तिकडे दिलं, इकडे कॅल्शियम ऑक्साईड आणि इकडे काय आलं, कार्बन डायऑक्साईड. त्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये काय, लाईमस्टोन पावडर आहे. आणि याला काय म्हणतात, ट्रॅपॉइड स्टँड. जसं कॅमेरा लावलेला आहे आपल्या, ट्रॅपॉइड स्टँड. आणि खाली काय असते, बर्नर. आणि हे काय असते, वायर गेज. वायर गेज म्हणजे काय, जाळी असते, त्या जाळीच्या वर ठेवायचं राहते, खालून जाळ लावायचं राहते. जाळ लावलं का ते खालची जाळी सुद्धा काय होत्या, गरम होते. दॅट इज वायर गेज म्हणतात त्याला. तुमचा तवा, थोडक्यात तवा येते त्याचा, ठेवायचा तवा आहे त्याचा. हा टेबल बी बघून जावा जाताना परीक्षेला बोर्डामध्ये. ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन लई पडले आहेत बघा, दरवेळेस आता वाढत चालले ऍक्टिव्हिटीचं प्रमाण. नो कलर चेंज, गॅस रिलीज CO2, केमिकल, ब्ल्यू कलरलेस, इन्क्रीज टेम्परेचर, केमिकल बघून घ्या बेटा. आता बघा हे लाईमस्टोन पावडर आहे, ट्रॅपॉइड स्टँड आहे, बर्नर. दॅट इज जो काही तुमचा बर्नर आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. हा हे रिएक्शन बघा. या रिएक्शन मध्ये हा सोल्युशन काय सांगा बरं का, सिल्वर नायट्रेट. काय मधली टेस्ट ट्यूब जी आहे त्या टेस्ट ट्यूब मध्ये सिल्वर नायट्रेट आहे. आणि बाहेरच्या साईडचा जो सोल्युशन आहे त्याच्यामध्ये काय, सोडियम क्लोराईड आहे. काय बेटा, सोडियम क्लोराईड आहे. आणि ह्यांचं काय होतं, पुन्हा रिएक्शन होते. आणि झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी ह्याला वरचं जो आहे त्याला कोनिकल फ्लास्क म्हणतात, मधल्याला टेस्ट ट्यूब म्हणतात. दोघांचा वेट तेवढाच दिलेला आहे. टेस्ट ट्यूब मध्ये हलवलं तरी त्याच्या मधला जो आहे तो निघून गेलाय. इकडल्या टेस्ट ट्यूब मध्ये आहे पण इकडला निघून गेलेला आहे. तर याचा अर्थ काय, दोघांचं वजन कमी झाले का, नाही. दोघांचं कसं आहे, सेम आहे, वेट सेम आहे. याचा अर्थ काय, मास इज कन्झर्व्ड, आयटम्स आर कन्झर्व्ड. हे आपण कोणत्यामध्ये शिकलो रे, साइन केमिकल रिएक्शनचे कन्व्हेन्शन काय काय त्याच्यामध्ये. मास इज कन्झर्व्ड, आयटम्स आर कन्झर्व्ड, रिएक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट वगैरे आहे बघा त्याच्यामधलं. ॲपरेटस. हे काय बेटा, कॅल्शियम कार्बोनेट. ह्याला हिट केलं, कॅल्शियम कार्बोनेटला हिट केल्यावर काय तयार होतं, आता सांगितलं, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. आणि ज्यावेळेस कॅल्शियम ऑक्साईडची रिएक्शन पाण्यासोबत होते काय तयार होतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय तयार होतो, माहिती राहायला पाहिजे तुम्हाला. आता कॅल्शियम ऑक्साईड CaO प्लस H2O, CaOH टेकन ट्वाइस, दॅट इज द कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतो.
ह्याच्यामध्ये टंगस्टन बल्बची डायग्राम येईल आता मी आपली आली बघा. राईट, हे पडलेलं आहे बरं का, हे ह्याला विसरू नका. हे आहे ग्लास बल्ब, त्या मधल्या साईडला बघा ह्याला म्हणतात ग्लास सपोर्ट. मधली जी खुली जागा आहे व्हॅक्यूम, त्याच्यामध्ये काय असतो नायट्रोजन गॅस. कोणता गॅस असतो बेटा? नायट्रोजन गॅस. कधी बघितलं का फटकून आवाज येते माहितीये का? हे आवाज कशामुळे येतो? मधला गॅस एकदम अचानक निघून गेल्यानंतर तो त्या ठिकाणी आवाज येतो. आणि मधला जो तार आहे तो कशाचा असतो? टंगस्टन मेटलचा. कशाचा असतो? आणि त्याचा आकार कसा असतो? सॉलिनॉइड सारखा, राऊंडेड टाईप कॉइल सारखा आकार असतो. दॅट इज अ सॉलिनॉइड टाईप कॉइल त्या ठिकाणी असतो. हे काय? कॉइल ऑफ ए हीटर आणि कॉइल ऑफ ए कुकर. हे काय? कॉइल ऑफ ए कुकर आणि हे काय? कॉइल ऑफ ए हीटरचा कॉइल त्या ठिकाणी आहे आपल्याला. हे काय? इलेक्ट्रिक मोटार. हे काय आहे? गॅल्व्हनोमीटर. हे काय बेटा सांगा? गॅल्व्हनोमीटर आहे. हो का? दिलेल्या चित्रातून तुम्हाला काय ऑब्झर्वेशन करता येतं? त्याच्यामध्ये काय काय दिले बघा. हे लॅम्प आहे, हे काय? फॅन आहे. आणि हे तुमचा जो आहे हे काय आहे? इलेक्ट्रिक बेल. काय आहे? इलेक्ट्रिक बेल. आणि हे काय सांगा बरं का बेटा? MCB म्हणजेच काय? मॅन्युअॅक्च्युअर सर्किट ब्रेकर. याला काय म्हणतात सांगा बरं का? मॅन्युअॅक्च्युअर सर्किट ब्रेकर. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ MCB? मॅन्युअॅक्च्युअर म्हणजे छोट्या आकाराचे सर्किट ब्रेकर्स असतात. दॅट इज अ मॅन्युअॅक्च्युअर सर्किट ब्रेकर. पहिला कसे होते? वायराचे होते, तुटायचे. आता कसे? म्हणजे ऑटोमॅटिक जर पॉवर जास्त गेला तर ते पडतात खाली आणि पुन्हा आपल्याला बटन उरी करावं लागतो त्या ठिकाणी. पहिल्याचे वायर राहायचं जर्मनचा, चिटकॉला ऐकायचं त्याला. हे काय बेटा? मॅग्नेटिक लाईन्स. हे काय? कंडक्टर लूप. म्हणजे याच्या सभोवताली काय तयार होते सांगा बरं का? मॅग्नेटिक फील्ड. काय तयार होते? काय? हे काय? कंडक्टर लूप. दरवाजा काढ. ए म्हणजे काय? विचारू शकतो. ए म्हणजे काय? अमीटर. ए म्हणजे काय? व्ही म्हणजे व्होल्ट मीटर. व्ही म्हणजे हे काय? प्लग की. हे सिम्बॉल कशाचा आहे? प्लग कीचा सिम्बॉल आहे. हे काय बेटा? बॅटरी. एक जर असेल तर सेल, एक पेक्षा जास्ती म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती असेल तर काय असते? बॅटरी. म्हणजे इथं 2 पेक्षा 2 आहेत म्हणजे काय? बॅटरी आहे. हे ए म्हणजे काय? अमीटर. आर म्हणजे रेजिस्टर. आर म्हणजे काय? आर म्हणजे काय? आर म्हणजे काय? रेजिस्टर. आर म्हणजे काय बेटा? रेजिस्टर दिलेला आहे. माहिती असावं बरं का, थोडं काही मिस करू नका. हे काय? मॅग्नेटिक निडल. सुई. मॅग्नेटिक निडल. ऑलवेज मॅग्नेटिक निडल विच डायरेक्शन बेटा? नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन. नॉर्थ अँड. मला एक सिंपल प्रश्नाचं उत्तर द्या. मॅग्नेटिक निडलच्या जवळ जर मी इलेक्ट्रिक वायरला घेऊन गेलं तर त्या वायरचं, त्या मॅग्नेटिक निडलचं डिफ्लेक्शन वाढेल का वाढणार नाही? वाढेल. समजा आता मी वायरला कॉन्स्टंट ठेवलं आणि मॅग्नेटिक निडलला जवळ घेऊन गेलं तरी मॅग्नेटिक निडलचं डिफ्लेक्शन आता सुद्धा काय होतो? वाढतो. म्हणजे जेवढ्या जवळ आला तेवढं डिफ्लेक्शन वाढतो आणि लांब गेल्यानंतर ज्यावेळेस त्याच्या फील्ड मधून बाहेर जातो त्यावेळेस त्याचं डिफ्लेक्शन होतो का? होत नाही. हे काय बेटा? कार्डबोर्ड. हे काय? कशाचा वायर असतो? कॉपर वायर. हे काय आहे? प्लग की. आणि हे काय? रजिस्टर. आणि हे काय असतो? क्रॉस. काहीतरी कोणत्या तरी आपण क्रॉस रजिस्टर काहीतरी शब्द आहे तो एक बघून घ्या त्या ठिकाणी. हे बघ सर जरा थोडं. हा, हे महत्वाचं आहे. आता तुम्हाला काय विचारते प्रश्न? हे डायग्राम दिलं. आता आयडेंटिफाय द डायग्राम अँड स्टेट द लॉ. आयडेंटिफाय द डायग्राम, स्टेट द लॉ असा प्रश्न असतो. आता डायग्राम कोणत्या सांगा बरं का? राईट हँड थंब रूल. व्हेन वी होल्ड द इलेक्ट्रिक करंट कॅरिंग कंडक्टर इन आवर राईट हँड in such a way that it is perpendicular to the curled finger, then the pen shows the direction of, thumb shows the direction of electric current and the curled finger shows the direction of magnetic. असं पडतो परीक्षेला प्रश्न. हे एक करून जावा. याला एमपी करा बेटा. मॅक्सवेल जरा काही काही भास व्हायला जरा. मॅक्सवेल्स कॉर्कस्क्रू रूल. हे काय? इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन आहे आणि हे आहे मॅग्नेटिक फील्ड. याला एमपी करायला. चला हे डायग्राम कशाच्या सांगा बरं का? आयडेंटिफाय द डायग्राम. दिस इज द डायग्राम ऑफ सॉलिनॉइड. काय आहे? कशाचा वायर वापरतात? कॉपर वायर. कॉपरच्या वरी कशाची कोटिंग असते? इन्सुलेटिंग कोटिंग. कशाची कोटिंग असते? इन्सुलेटिंग. हे काय आहे? बॅटरी. हे काय आहे? प्लग की. आणि हे काय सांगा? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. हे बी पडलेला प्रश्न आहे. हे कोणता मॅग्नेट आहे सांगा? बार मॅग्नेट. कोणता मॅग्नेट आहे? बार मॅग्नेट. हे आपण तेच फिनॉमिनॉन आहे. ए मध्ये काय होतं? बी मध्ये काय होतं? सी मध्ये काय व्हायला असं विचारू शकतं. इथं काय झालं? करंट पास होत नाही, ऍज इट इज आहे. करंट कुठून गेलाय? समजा ए पासून बी पर्यंत गेलाय, इकडल्या साईडला बेंड झालाय. करंटची डायरेक्शन मी चेंज केलं, वरून खाली गेलं तर काय होतं? इकडल्या साईडला बेंड होतं. कधी कधी आपली मोटार बघा गणपतीच्या मागे फिरायची डोक्याला लावलेली, कधी अशी फिरते वायराची डायरेक्शन चेंज केलं का उलटी फिरायला लागते.
म्हणजे ज्यावेळेस आपण करंटचे वायर चेंज करतो त्यावेळेस त्याची डायरेक्शन सुद्धा काय होते बेटा, चेंज होते. हे काय सांगा बरं का. हा पहिले इकडे बघू चला. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये वी शुड हेल्ड our left hand is such a way that these three fingers are perpendicular to each other. These three fingers are perpendicular to each other. Thumb shows काय बेटा, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सॉरी, thumb shows force on the conductor. thumb काय दाखवतो, फोर्स ऑन द कंडक्टर. आणि इंडेक्स फिंगर काय दाखवतो बेटा, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आणि ह्या ठिकाणी जो हे मिडल फिंगर आहे काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ करंट. ठीक आहे. काय सांगा, इलेक्ट्रिक मोटार काय आहे. चला इलेक्ट्रिक मोटार मध्ये काय सांगा, स्प्लिट रिंग. स्प्लिट रिंगच्या खाली काय असतात, इन्सुलेटिंग कोटिंग. काय असते बेटा, इन्सुलेटिंग. त्याला काय म्हणतात, कार्बन ब्रश. काय म्हणतात त्याला, ह्या काय आहे, रेक्टँग्युलर लूप. काय आहे, रेक्टँग्युलर लूप. कशाचा असतो, कॉपरचा. कशाचा असतो, हे कोणता आहे, नॉर्थ आणि साऊथ. आधुला खाली घेऊन जा. हे बी पडलेलं बघा एकदा, तिला बघून घ्यायला एकदा. ह्याला काय एंट्री करा. हे काय सॉलिनॉइड कॉईल आहे, हे आहे कॉईल, बॅटरी, गॅल्व्हनोमीटर. त्याला बी एंट्री करा. ते एक मार्काला काहीतरी पडलं बघा पहिल्याच त्याच्यामध्ये. इंड्युस्ड करंट बद्दलचा टॉपिक आहे ते कोणता आहे सांगा, राईट हँड रूल. राईट हँड रूल मध्ये थंब काय दाखवतो बेटा सांगा बरं का. काय सांगतो, मोशन ऑफ द कंडक्टर. इंडेक्स फिंगर काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आणि मिडल फिंगर काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड करंट. कोणता करंट, म्हणजे त्याच्या प्रभावामुळे दुसऱ्यामध्ये जो करंट प्रभाव होतो. समजा आता आमच्या पाटील सोबत जर वाड्या राहिला, पाटलाचे गुण जर वाड्यात गेलं तर दॅट इज इंड्युस्ड करंट. म्हणजे त्याचा प्रभाव त्याच्यामध्ये पडला. हे काय सांगा बरं का, एसी. काय आहे, एसी. आणि ही लाईन काय आहे, डीसी. एसी जनरेटरचा सिम्बॉल बघा बेटा असं असतं, अशा प्रकारे. हे आहे प्लग की. हे काय, इलेक्ट्रिक जनरेटर. पहिल्याचं काय होतं, इलेक्ट्रिक मोटार होतं. आणि आताचं काय, इलेक्ट्रिक जनरेटर. दोघात फरक काय, त्याच्यामध्ये स्प्लिट रिंग होते. याच्यात का बघा बरं का, सर्वात मोठा फरक हाच आहे त्यामध्ये. हे डायग्राम विचारलं होतं एकदा बघा. हे आहे महत्वाचं. चला, हे ए डायग्राम काय आहे, बी डायग्राम काय आहे, सी डायग्राम काय आपल्याला पाहिजे. आता ए जे डायग्राम आहे या ठिकाणी जे दाखवलेली आहे, सी द क्वेश्चन नंबर ऑफ 9 मधला 25 म्हणलेला त्या ठिकाणी. चला बघा बरं का, पटकन काय लवकर काढा बरं का. फर्स्ट त्याला फ्यूज म्हणतात, त्याला फ्यूज. बघा फ्यूज. आणि आता त्याला सांगितलं होतं ना, मिनिएचर काहीतरी म्हणतो बघा, काय म्हणतात त्याला, एमसीबी ना, मिनिएचर सर्किट ब्रेकर. हे काय, फ्यूज आहे. आणि हे काय सांगा बरं का, स्प्लिट रिंग आहे. स्प्लिट रिंग म्हटलं का असतो, एसी जनरेटर का मोटार. एसी मोटार. मोटारला स्प्लिट रिंग्स असतात, जनरेटरला नसतात. आता बघा, आयडेंटिफाय द क्वेश्चन. याच्यावरूनच कळतं ना आपल्याला. हे काय आहे, जनरेट इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. कशामध्ये, मेकॅनिकल से इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट करते. इलेक्ट्रिसिटी ह्या डायग्राम मध्ये सांगा. आता हे पडलेला क्वेश्चन आताच म्हणलं की तुम्हाला कसे प्रश्न पडतात, चित्र देते. हे काय, ते काय, ते काय. मग ते फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे. किंवा असं म्हणते आयडेंटिफाय कोणता रूल आहे. अशा प्रकारे प्रश्न पडलेले. ऑब्झर्व द फिगर, विच बल्ब विल फ्यूज. कोणता बल्ब या ठिकाणी पेटल. आता या ठिकाणी कोणता बल्ब पेटतोय, तर बल्ब ए त्या ठिकाणी पेटतो. का पेटतो काही नाही, जरा घरी जाऊन थोडं व्यवस्थित बघा. खूप सोपं, आपल्या बेसिक कन्सेप्ट रिलेटेड तो क्वेश्चन आहे. थ्री चॅप्टर आला, हे महत्वाचं. ह्याच्यात एक आहे डायग्राम. हा चला, हे काय, थर्मोमीटर. हे काय बेटा, आईस ट्यूब किंवा आईस पीस. हे काय, बर्नर. हे खालचं काय आहे, स्टँड. ते कशाचे डायग्राम आहे सांगा बरं का, टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ. पण कुणाचा, एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हे काय सांगा बरं का डायग्राम, रिजलेशन. अर्थ का, व्हॉट इज द रिजलेशन, when the pressure is exerted on the ice, then the ice is converted into the water. If the pressure is removed, then it is converted into ice. Converted into ice.
हात घालत बसतोय ना. आता कसं हात घातलाय काय घातलाय का बघायला गेलो. मजाकमध्ये घेऊ नका, क्वेश्चन महत्वाचा आहे, काही सांगता येत नाही. काही कसं कुठे काय हात घातलेलं पडते का म्हणतात, हे महत्वाचं आहे बघा. याच्या बाबत नो कॉम्प्रोमाइज. हे आहे होप सॅपरेटर्स. काय बेटा, वरी काय थर्मोमीटर T2, खाली काय असतो थर्मोमीटर T1. त्याच्यामध्ये काय असतो पाणी, ह्या मधल्या ह्याच्यामध्ये काय असतो पाणी, आणि याच्या बाजूला काय भरलेलं आहे बर्फ. हे काय कोणत्या करायचं सिलेंड्रिकल कंटेनर. त्याच्यामध्ये काय फ्रीजिंग मिक्सचर आईस प्लस साल्ट, आईस प्लस साल्ट. आणि कसं आहे फ्लॅट म्हणजे उथळ आहे, चपटा आहे, ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि हे आहे बीकर, जे आईस कन्वर्ट झालेलं असतं पाण्यामध्ये, ते त्याच्यामध्ये जमा होतं. हे डायग्राम कशाचे एक्सप्लेन करा म्हणतात, काय म्हणतात तुम्ही, एनामेलस बिहेवियर ऑफ वॉटर. काय असतं, द वॉटर शोज द एक्सेप्शनल बिहेवियर बिटवीन 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सियस. इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्ट इट गेट्स एक्सपांडेड. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज द एनामेलस बिहेवियर ऑफ वॉटर. कालच त्याच्यावर अभ्यास करतो तुम्ही, कालच बघत होते, भारी टॉपिक होता. त्याच्यामध्ये युट्रोफिकेशन काय टॉपिक आहे त्याच्यावर पाहिलं. म्हणजे काय होतं की सारं पाणी लिनीमध्ये पडलं, शेवाळ वाढलं, त्याला त्याला काय म्हणतात, त्याला कॉलनीज तयार होतात बॅक्टेरियाचे वगैरे. आणि पुन्हा काय होतो की ऑक्सिजनचं डिप्लेशन होतं. ऑक्सिजनचं डिप्लेशन झाल्यामुळे मध्ये जे ॲक्वेटिक ॲनिमल्स आणि प्लांट्स असतात ते मरतात. मेल्यानंतर जे काही माशा वगैरे असतात त्याला डिकम्पोज करणाऱ्या बॅक्टेरिया तिथे वाढतात, आणि याच्यामुळे त्यांना एनर्जी लागते, त्यांना ऑक्सिजन लागतं. आणि अशा कंडिशनमध्ये काय होतात, तो एरिया पूर्णपणे खराब होऊन जातो. टोटल एरिया डिफॉरेस्ट म्हणजे टोटल खराब होऊन जातो, आणि त्या ठिकाणी काहीच येत नाही किंवा कोणती लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहू शकत नाही. अशा प्रकारचा एरिया त्या ठिकाणी डेव्हलप होत असतो. आता या ठिकाणी प्रश्न असा होतो, आयर्नचं का बरं घुसलं मध्ये, कॉपरचं थोडं का बरं घुसलं, लीडचं का बरं कमी घुसलं, सांगा बरं का. कारण प्रत्येकाची कोणती कॅपॅसिटी कमी आहे, हीट. यस, त्याची जी काही हीट अचिव्हिंग कॅपॅसिटी म्हणा किंवा हीट होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती तिघांची कशी आहे, सारखी नाही. म्हणजे आयर्नची जास्ती आहे म्हणून तो जास्ती मध्ये गेला, कॉपरची कमी आहे म्हणून तो थोडा वरी आहे, आणि लीडची त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणून थोडा कसा आहे त्याच्यापेक्षा वरी आपल्याला पाहायला मिळतो. हीट ऑब्झर्विंग कॅपॅसिटी आहे. हे बी पडले बघा परीक्षेला. हे काय सांगा बरं का, आयसोलेटेड मीडियम किंवा त्याला थर्मस म्हणा. एक हॉट बॉडी, दुसरी आहे कोल्ड बॉडी. फक्त त्या दोघांमध्ये सीट होते. समजा मी एक सिंपल प्रश्न विचारतो, हॉट बॉडीचं टेम्परेचर आहे 40 डिग्री आणि कोल्ड बॉडीचं आहे 10 डिग्री. 40 आणि किती आहे 10 डिग्री. मग थोड्या वेळानंतर या दोघांचं टेम्परेचर किती होईल, शाबाश, का सरासरी म्हणजे आहे तुमच्या लक्षात. ला 149 आलो मी टाकू. आता तुम्हाला चित्र देते आणि आस्का झाले म्हणून विचारते तुम्हाला, व्हॉट इज दिस. मग काय म्हणणार, वेन लाईट रेज ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम लाईट रेट गेट्स बेंड्स. इथं काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग का बरं बेंड झालेलं सांगा बरं का. बिकॉज द ऑब्झर्व, आपण कुठून ऑब्झर्व करतो, बाहेरच्या मीडियम मधून. वॉटर हा कोणता आहे, डेन्सर ॲज कम्पेअर टू द एअर. मग मला सांगा, रेरर टू डेन्सर मध्ये गेल्यावर लाईट रेज कुणीकडे जातात, टुवर्ड्स द नॉर्मल. म्हणून आपल्याला कसे झाल्यासारखे वाटतात, बेंड झाल्यासारखे वाटतात. ठीक आहे. ते जत्रेतले खेळ राहते बघा, ते बकेट बिकेट राहते, 5 बंदा वाटी राहते, त्यामध्ये घाल म्हणते बंदा रे. आपण नेम धरून घालतात, त्याच्यात काही जातच नाही. का, कारण आपल्याला जो दिसतो तो थोडा कसा असतो, अपरेंट पोझिशनला असतो. ऍक्च्युअल पोझिशन कुठे असते, खालच्या साईडला असते. ठीक आहे. हे कशामुळे होतं, ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. कशामुळे बेटा, ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ. त्याचे 3 लॉज आहेत बघा, ती बी करून जावा. आणि ह्या डायग्रामला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करा एमपी पडलेला प्रश्न आहे, डबल पडतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करा डायग्रामला बघा. हे लाईन कोणती आहे सांगा, इन्सिडेंट. कोणती आहे सांगा बरं का बेटा, हे इन्सिडेंट रे. आणि हे जे आहे हे आहे रिफ्रॅक्टेड. कोणते आहे, रिफ्रॅक्टेड. आणि हे जे खालचे आहे त्याला काय म्हणतात, एमर्जंट. काय म्हणतात बेटा, हे आहे इन्सिडेंट, हे आहे रिफ्रॅक्टेड, आणि हे काय एमर्जंट. आणि हे दोन्ही काय नॉर्मल. काय ते, आणि हा जो इन्सिडेंट रे नॉर्मल सोबत अँगल तयार करतो त्याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि हा जो रिफ्रॅक्टेड नॉर्मल सोबत करतो त्याला काय म्हणतात, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि हा जो खालच्या सोबत अँगल तयार करतो त्याला काय म्हणतात, अँगल ऑफ एमर्जन्स. अँगल ऑफ माहिती असावं, चुकून काय हुकू नये. आता हे ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता ह्या ठिकाणी बघा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आता सांगितलं त्या ठिकाणी. ठीक आहे, काय अडचण नाही त्याच्यामध्ये सांगण्यासारखं. आता ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य बघा, वरचा मीडियम कोणता आहे सांगा बरं का, रेअर आहे. खालचा कोणता आहे, डेन्सर आहे. मग रेअर मधून डेन्सर मध्ये गेल्यानंतर लाईट रे कशी जायला पाहिजे, सरळ गेली का नाही, कुठे बेंड झाली, टुवर्ड्स द नॉर्मल. टुवर्ड्स द नॉर्मल. आता इकडे बी पहा, इथं वरचा मीडियम कोणता आहे, रेअर. खालचा कोणता आहे, डेन्सर. रेअर टू डेन्सर मध्ये जाताना कुणीकडे बेंड होते, टुवर्ड्स द
नॉर्मल. हे रे कोणती आहे? रिफ्रॅक्टेड. वरची कोणती असते? इन्सिडेंट. ज्या ठिकाणी पडते त्याला कोणता पॉईंट म्हणतात? पॉईंट ऑफ इन्सिडन्स. आता बघा डेन्सर टू कुठं चालले? रेरर. डेन्सर मधून रेरर गेल्यानंतर स्ट्रेट जायला पाहिजे. गेलं का बघा बरं का? नाही. इट गोज अवे फ्रॉम द म्हणजे रिफ्रॅक्टेड रेस गोज अवे फ्रॉम द नॉर्मल. आता परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आला काही घंटा फरक पडते का? वरी खाली म्हणजे त्याच लाईन मध्ये असतो त्या ठिकाणी. हे कोणती आहे? इन्सिडेंट. हे कोणती आहे? रिफ्रॅक्टेड. समजा मध्ये एखादी आहे प्लेन मिरर, इथून परत येते. हे कोणती आहे? रिफ्लेक्टेड. कोणती आहे? कारण मधल्यामध्ये रिफ्लेक्ट झाले ना. मग सरफेसवर आले, इथून परत तिकडे गेले. हा मीडियम कोणता आहे? डेन्सर. वरचा कोणता आहे? रेरर. डेन्सर मधून रेरर गेल्यावर इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि हा कोणता आहे? रेरर. खालचा कोणता आहे? डेन्सर. इट बेंड्स टुवर्ड द नॉर्मल. म्हणजे मधला काय झालं? ज्या पॉइंटवर पडला त्याला परत काय म्हणायचं? पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आणि तो कोणता लॉ लागू होतो? लॉज ऑफ रिफ्लेक्शन, नॉट रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये काय असतं? अँगल ऑफ इन्सिडन्स हा पुन्हा एवढा असतो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन एवढं. इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट फ्रॉम द नॉर्मल. हे तर माहिती आहे आपल्याला त्या ठिकाणी. हे कशाचं डायग्राम आहे म्हणून विचारते. कशाचं डायग्राम आहे? मिराज. कशाचा आहे? मिराज. मिराजला बी एमपी करा. आता स्टार आहे. हे कोणती पोझिशन आहे? खालची ओरिजिनल आणि वरची कोणती आहे बेटा? अपरेंट पोझिशन. त्याच्यावर काही ना काही एक क्युरिझन पडते. या चॅप्टरवर क्युरिझन कन्फर्म लक्षात ठेवा. फिक्स पाहिजे पडतो. इथं काय फिनॉमिनॉन लागू होतो सांगा बरं का? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि कुण्या पद्धतीने तयार होतात? कर्व. कुण्या पद्धतीनं? व्हाईट लाईट इज मेड अप ऑफ हाऊ मेनी कलर? 7 कलर. ज्यावेळेस तो प्रिझम मध्ये जातो त्यावेळेस तो व्हाईट कलर किती कलर मध्ये डिवाइड होतो? 7 कलर. विप जॉन म्हणजे काय? व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. सर्वात कमी कोण बेंड होतो असा प्रश्न विचारू शकतो. सर्वात कमी हा रेड होतो. सर्वात जास्त बेंड कोण होतो? व्हायोलेट. सर्वात डार्क कोण असतो? रेड. सर्वात कमी डार्क कोण असतो? व्हायोलेट. हे कशाची डायग्राम सांगा बरं का? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. एमपी करा टोटल इंटरनल रिफ्लेक्शनला. पडलेला प्रश्न जुन्या सिलेबस मध्ये पण पडलेला आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता मला सांगा इथून डेन्सर मधून कुठे चालला? रेरर. डेन्सर मधून रेरर मध्ये जाताना इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. असं सातत्याने काय होऊ लागलं? रिफ्रॅक्टेड रेजचा अँगल काय होत चालला? वाढत चालला. एका पर्टिक्युलर पॉइंटला काय होते की हे जे रेज आहे हे कशाच्या अलाउन ट्रॅव्हल करते? सरफेसच्या अलाउन. कशाच्या अलाउन? किती डिग्रीला? 90 डिग्रीला. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर ती पुन्हा काय होते? डेन्सर टू डेन्सर मध्ये जाते. आणि डेन्सर टू डेन्सर मध्ये जे जातं त्याला काय म्हटलं जातं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काय म्हणतात त्याला? रेनबो.com. रेनबो इंद्रधनुष्य. बघा एकदा रिफ्रॅक्शन, दोनदा रिफ्रॅक्शन. इथे एकदा रिफ्रॅक्शन 2 वेळेस. रेरर टू डेन्सर आणि डेन्सर टू रेरर. आणि एकदा इथे काय होतं? डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजे काय? डिवाइड इंटू हाऊ मेनी कलर्स? 7 कलर. आणि एकदा काय होतं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काय काय झालं? एकदा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, दोनदा रिफ्रॅक्शन आणि एकदा डिस्पर्शन. आणि एकदा काय झालं? हे बघा रे बाबा, त्याला एमपी करा रे. त्याचे डेफिनेशन्स वगैरे एमपी करा. त्याचे डेफिनेशन्स करा. चित्र पडतंय किंवा तुम्हाला डायरेक्ट विचारते व्हॉट इज अ स्फेरिकल मिरर, व्हॉट इज द सेंटर ऑफ कर्वेचर, व्हॉट इज द रेडियस ऑफ कर्वेचर, व्हॉट इज अ पोल, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऍक्सिस. परीक्षेला प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. किंवा तुम्हाला डायरेक्ट असं डबे देतात, हे डबा कोणता, ते डबा कोणता. आता हे डबा हे काय सांगा? इथून एवढा अंतर काय असतो? सेंटर ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर. हे काय? सेंटर ऑफ कर्वेचर. इथला पॉईंट काय असतो? प्रिन्सिपल फोकस. आणि एक्झॅक्ट करेक्ट हे काय असतो? एक्झॅक्ट मिड पॉइंटला असतो. हे काय? हे पोल टी. आणि इथून जो एवढा अंतर असतो त्याला काय म्हणतात? फोकल लेंथ. काय म्हणतात? फोकल लेंथ. आणि हे कोणते ऍक्सिस आहेत? इमॅजिनरी ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर अँड द पोल इज कॉल्ड एज अ प्रिन्सिपल ऍक्सिस. हे आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. सेंटर ऑफ कर्वेचर काय? इट इज अ पार्ट ऑफ द स्फिअर. इट इज अ पार्ट ऑफ द स्फिअर. ठीक आहे. डायग्राम बघून घ्या व्यवस्थित.
पहिली लेन्स कोणती आहे सांगा, बाय कॉन्व्हेक्स लेन्स. कोणती आहे, बाय कॉन्व्हेक्स. दुसरी आहे प्लॅनो कॉन्व्हेक्स. कोणती आहे, प्लॅनो कॉन्व्हेक्स. पॉझिटिव्ह काय रे, एक मिनिट बोलतो नाही, जरा डार्क नाही होत तिकडे, लवकर दे, फास्ट वेळ घालू ये ना. तिसरा आहे का, पहिला आहे बाय कॉन्व्हेक्स, दुसरा आहे प्लॅनो कॉन्व्हेक्स, तिसरा आहे पॉझिटिव्ह मेनिस्कस. पॉझिटिव्ह मेनिस्कस, बाय कॉन्केव्ह लेन्स, प्लॅनो कॉन्व्हेक्स लेन्स आणि निगेटिव्ह मेनिस्कस. आणि कोणता बेटा, निगेटिव्ह मेनिस्कस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता पहा, आता हे लेन्स कोणत्या आहे सांगा बरं का. आता हे जो सेंटर असतो त्याला काय म्हणतात, ऑप्टिकल सेंटर. लेन्स कशी तयार होते, बाय बॉन्डिंग ऑफ हाऊ मेनी मिरर्स, 2 मिरर्स. काय तयार होते, लेन्स किती टाइप आहेत, 2. एक आहे कॉन्केव्ह मिरर, दुसरी कोणती आहे, कॉन्व्हेक्स. आता हे कोणती मिरर आहे सांगा बरं का, सांगा, घाबरायला का, कोणती आहे, कॉन्व्हेक्स मिरर. आणि ते अशी असते, हे कोणती आहे, कॉन्केव्ह. नाव दिलेलं आहे, हे कोणती मिरर आहे, कॉन्व्हेक्स. आणि ही कोणती आहे, हो का, वरी बारीक खाली बारीक मध्ये मोठं, मध्ये मोठं वरी बारीक खाली बारीक, कॉन्व्हेक्स. असा जो असतो झाडासारखा तो काय असतो, कॉन्केव्ह. झाडासारखा काय असतो, कॉन्केव्ह. आता हे लेन्स कोणती आहे सांगा, कॉन्व्हेक्स. हे कोणती आहे, कॉन्केव्ह. त्याच्यामध्ये काय झालं, लाईट रेज ह्याच्यावर पडले, इथं काय असतात म्हणलं, 2 मिरर एकत्रित जोडले असतात, ते लाईट रेज बेंड होतात आणि एकत्रित होऊन मिळतात. आणि कशामध्ये मिळतात, कॉन्व्हेक्स मध्ये. कशामध्ये मिळत नाहीत, कशामध्ये मिळत नाहीत. ठीक आहे, आणखीन एक लॉस बघा पुढं. आता काय झालं, हे काय आहे, लेन्स कोणती आहे, कॉन्व्हेक्स. हे कोणती आहे बघा, हे आहे सपोज दॅट इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे ज्यावेळेस प्रिन्सिपल फोकस मधून जाते, गेल्यानंतर ज्यावेळेस ही लेन्स मधून जाते त्यावेळेस काय होते, ट्रॅव्हल्स पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. कुणाला पॅरलल असते, प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असते. आता जर ऑप्टिकल सेंटर मधून गेली तर बेंड होते का, नाही होत. ऑप्टिकल सेंटर मधून गेल्यावर बेंड होते का. हे लॉस आहेत बघा, 3 लॉस मधले 2 लॉस आहेत. आणखीन एक गेला किती आहे बघा, इन्सिडेंट रे ज्यावेळेस हे प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असतात त्यावेळेस ज्यावेळेस ते लेन्स मधून बेंड होतात, बेंड झाल्यानंतर ते कशातून जातात, प्रिन्सिपल फोकस. या 3 लॉसला सुद्धा एमपी करा. आता जी लॉस सांगितलं ना, 3 लॉला एमपी करा बेटा, ते पण तेच आहे. डोळा कुण्या गावाचं आलं पाखरू, बस असेल. झूम करा, झूम झूम. हा, नंबर 194 का. अबे बघा बेटा, वरची कोणती आहे, सिलिअरी मसल. कोणती आहे बेटा, सिलिअरी मसल. वरची कोणती आहे, सिलिअरी मसल. त्याच्यानंतर हा कोणता आहे, खालचा आयरिस. कोणता आहे, आयरिस. त्याच्यावरी कोण आहे, प्युपिल. प्युपिलच्या नंतर कोण आहे त्या ठिकाणी, क्रिस्टलाइन लेन्स. कोणती ते मधलं हे जे आहे काय आहे, क्रिस्टलाइन लेन्स. आणि हा वरचा काय आहे, कॉर्निया. काय आहे, कॉर्निया. आणि त्याच्यानंतर आहे स्लेरोटिक कोट. हा जो वरचा आहे काय म्हणायचा, स्लेरोटिक कोट. आणि त्याच्यानंतर काळा दिसलेला आहे का खालचा, त्याला म्हणतात कोरॉइड. काय म्हणतात बेटा, कोरॉइड. आणि हा काय तुमचा रेटिना. काय हा, रेटिना. आणि इथं जे आहे का इथं चमकायचं, ह्याला म्हणतात ऑप्टिक डिस्क. काय म्हणतात, आणि जे नर्व्स आहेत त्याला काय म्हणायचं, ऑप्टिक नर्व. आणि जे ज्याच्याने जोडलेले असतात त्याला काय म्हणतात, मसल. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात. त्याचं डेफिनेशन विचारू शकता. डोळ्याचा आकार किती असतो बेटा, 2.5 सेंटीमीटर. कितीपर्यंत आपले डोळे स्पष्ट पाहू शकतात, 25 सेंटीमीटर पेक्षा जास्तच ना. लांब किती रे, म्हणजे 25 अलीकडे आपल्याला क्लिअर दिसत नाही ना लवकर. असले जवळ घेतलं तर कुठे दिसते, असं काय दिलं तो बघा, मला बी लक्षात नाही. आणि ते हायपरमॅट्रोपिया आणि मायोपिया जी काय त्याला एंट्री करा डिफरन्स मध्ये करा, त्याला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करा. टेक्स्ट दिले बघा. नेम ऑफ द डिफिक्ट, मायोपिया, नियर साइटेडनेस. आणि हा काय, हायपरमेट्रोपियाची डायग्राम अशी असते. आता हे कुठे इमेज तयार होते, इन फ्रंट ऑफ रेटिना इन्स्टेड ऑफ रेटिना. म्हणजे रेटिनाच्या पुढे होते, रेटिनावर तयार होते तर त्याच्या पुढे होते. आणि इथं होते रेटिनाच्या पाठीमागे. हायपरमेट्रोपियामध्ये इथं निगेटिव्ह असते, इथं पॉझिटिव्ह असते. फोकसिंग पॉवर जे लेन्स आहे त्याचा निगेटिव्ह आणि इथं पॉझिटिव्ह असतो. आणि कोणत्या टाईपची लेन्स वापरतात लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. मायोपिया नियर साइटेडनेस असेल तर कॉन्केव्ह लेन्स वापरतात. आणि हायपरमेट्रोपिया असेल तर त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स वापरतात. आणि दोन्हीचं काम होत असेल तर भिंग लावतात. काय बाय फोकल भिंग माहिती ना, भिंग त्याला लावतात.
मेटलर्जी रिएक्टिव्हिटी सिरीज महत्वाचे रे. हा टेबल लक्षात ठेवा, विसरू नका. हे काय परत पोटॅशियम सोडियम लिथियम कॅल्शियम कुणासोबत रिॲक्ट करतात? वॉटर सोबत. इथं डब्यामध्ये काही द्या, तुम्हाला डब्यात भरा म्हणते, इथल्या डब्यात भरा म्हणते, इथल्या डब्यात भरा म्हणते, भरता आलं पाहिजे. मग हे कुणासोबत रिॲक्ट होतात? रिॲक्ट विथ वॉटर. कोण होतं? पोटॅशियम सोडियम लिथियम कॅल्शियम. रिॲक्ट विथ ऍसिड. ऍसिड सोबत हे चार ते होतात. त्याच्यासोबत मॅग्नेशियम होतो, अल्युमिनियम होतो, झिंक होतो, आयर्न होतो आणि टीन होतो, लीड होतो. आता रिॲक्ट विथ ऑक्सिजन सर्व इथपर्यंत होतात आणि ऍड होते कॉपर, मर्क्युरी आणि सिल्वर. आणि त्याच्यानंतर गोल्ड हे कशा असतात? नोवल असतात. दे डज नॉट रिॲक्ट विथ एनी अदर सबस्टन्स. फक्त एका सोबतच होतात. ॲक्वारिजिया. ॲक्वारिजिया नावाचा सोल्युशन आपण तयार केलता, माहिती राहू द्या. ॲक्वारिजिया सोबत गोल्ड डिझॉल्व होते. चित्र दाखवतो तुम्ही, युट्यूबला व्हिडिओ दाखवतो बघा. कॉइन टाकते, गोल्डचं मध्ये डिझॉल्व होऊन जाते बघा. त्याच्या केमिस्ट्री म्हटल्यानंतर अपवाद असतो बेटा, कुठे ना कुठे अपवाद राहते. मी नाही त्यातली कडी लावून घेते, आतली 100% मिळतं त्याच्यामध्ये. आता हे सांगा, हे म्हणते हे डायग्राम काय सांग म्हणते. कोणती डायग्राम आहे रे? हायड्रॉलिक सेपरेशन. नाही रे, ब्लिचिंग का काय रे? विल्फ्ली टेबल मेथड. कोणती बेटा? विल्फ्ली टेबल मेथड. नाव बघा, हे पावडर डोर इथं टाकतात, हे आहे पाईप, पाणी कंटिन्यू पडतं, हे स्लिट्स अडवतं आणि चाळतं, म्हणजे बाजूला इकडे जमा करतं. व्हायब्रेटिंग टेबल लक 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 हलत राहतं. तुम्हाला हलवायची गरज नाही, आपला पण हलतं. हे कोणत्या सांगा? हायड्रोजन सेपरेशन मेथड. खालून पाणी फर्स्ट स्प्रेवरी मारायचं आणि वरून पावडर डोर टाकायचं. ते काय होतं? खालून मारलं का जसं तुमच्या घरामध्ये तुरी बीर धुताना ते मधलं पाला पाचोळा वर येते बघा, असं वरी येते, बाहेर काढायचं. ओर सस्पेन्शन होतं. ठीक है. हाँ, हेला इनकी करा. वेरी 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 इंपॉर्टेंट, मेरी जान है. तो ये चैप्टर का सबसे इंपॉर्टेंट टॉपिक है. ये मेरे दिल में बैठा सा टॉपिक है, क्योंकि मैं 8वीं को जब था मैं तब पढ़ता था, तब से मेरे को इससे प्यार है, क्योंकि सबसे इजी टॉपिक यही था. ठीक है. याच्यामध्ये मॅग्नेटिक रोलर. हे काय बेटा? नॉन मॅग्नेटिक रोलर. पावडर डोर असतात, टाकलं काय हे चिटकायचं दोन्ही जे राहतात त्याच्यात मॅग्नेटिक त्याला चिटकतो आणि नॉन मॅग्नेटिक लांब निघून जातो. मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट, नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट. त्याचे नावं बी बघा कोणती कोणती, ते लक्षात ठेवा. नावं ह्याच्यापेक्षा नाव आहे बघा. स्कॅनिक ऑक्साईड नॉन मॅग्नेटिक आहे आणि फेरस टंगस्टेट हे मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट असतात. हे काय? फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. कोणते बेटा आहे? ह्याच्यावर काही पडणार नाही, पण ह्याच्यावर पडलं तर गिव्ह रिझन आहे बघा. एक गिव्ह रिझन ह्याच्यावरचा पाईन ऑइल काहीतरी, काही युकॅलिप्टस ऑइल इज यूज्ड इन द फ्रॉथ फ्लोटेशन मेथडचं काहीतरी आहे. एक आहे कंपल्सरी, गिव्ह रिझन मध्ये आहे. हे काय बेटा? फ्रॉथ तयार होतो, फेस तयार होतो. हे खाली आगायटर अगर गर 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 फिरतं. फिरलं का तेल राहते मध्ये, तेल राहिला संपला प्रश्न. मग काय होतो? तयार होतो. कोणतं तेल असतं? एरंडीचं तेल. त्यालाच काय म्हणतात? युकॅलिप्टस. आपण सांगितलं होतं ना काहीतरी. ठीक आहे. आणखी एक त्यावेळेस शिकवताना तुम्हाला आणखीन एक सांगितलं होतं. ते कॅनडाचा जो देश आहे त्याच्यावर जो त्याचं नॅशनल फ्लॅगवर जो काही हे आहे रे, पान आहे बघा. ते पान कोणत्या झाडाचं आहे? त्याच्यापासून हे तयार करतात, सिरप्स वगैरे तयार करतात. सांगितलं होतं रे तुम्हाला. आठवा रे? कोणाला आठवते का? मॅपल. मॅपल मॅपल येस, मॅपल मॅपल. व्हेरी गुड. मॅपल असतो. एअर सप्लाय करतात, पावडर डोर, बुडबुडे तयार होतात, वॉटर आणि पाईन ऑइल आणि आगायटेटरला गरगरा फिरवायचं. आता बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ग्रॅव्हिटेशन बेस्ड सेपरेशन मध्ये मॅग्नेटिक सेपरेशन, लिचिंग मध्ये फ्लोटेशन. ह्याला हे डब्याला घ्या ना बाबा. ह्याला सोडू नका बघा. ह्याला चुकून तर सोडून जाऊ नका. ह्याला परीक्षाला न बघता अवघड्या म्हणून सोडचाल. त्याला खूप महत्वाचं आहे. एनॉड, ग्राफाईट, ते दांडे ग्राफाईटचे, मधली कोटिंगची बी ग्राफाईटची असते. ते मध्ये काय वितळलेलं अल्युमिनियम, दॅट इज अ मोल्टन अल्युमिनियम. हे स्टीलची टँक असते. ते ग्राफाईट काय असतो? ग्राफाईट इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जास्ती तापमानाला सोसावं म्हणून त्याला त्याचा वापर केला जातो. हे कॅथोड जे आहे ग्राफाईट लाइनिंग आहे, त्याच्यामध्ये अल्युमिनियमचं मिक्सर आहे. फ्लॉसफर त्याच्यामध्ये ऍड करतात. म्हटलं काहीतरी 1000 डिग्री तापमान कमी करायचं म्हणून त्याच्यामध्ये ऍड करतात, असं सांगितलं होतं आपण. त्याच्यामध्ये गरम झालेला पूर्ण अल्युमिनियम बाहेर काढला जातो, मोल्टन अल्युमिनियमला. काय काय करतात? स्टेप इन द एक्सट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल. एक्सट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल फ्रॉम सल्फाइड ओर. पहिला काय करायचं? हाय टेम्परेचरला हीट करायचं, म्हणजे त्याला भाजायचं, रोस्ट करायचं. एक्सेस एअर म्हणजे रोस्टिंग, लिमिटेड एअर म्हणजे कॅल्सिनेशन. लिमिटेड एअर म्हणजे काय? कॅल्सिनेशन. आणि एक्सेस ऑफ एअर दिलं तर त्याला काय म्हणायचं? रोस्टिंग. पहिला मेटल ऑक्साईड मिळतो, परत त्याची रिएक्शन करायचं, रिडक्शन करायचं. व्हॉट इज द रिडक्शन रिएक्शन? द केमिकल रिएक्शन इन विच ऑक्सिजन इज रिमूव्ड और हायड्रोजन इज कंबाइंड इज कॉल्ड एज अ रिडक्शन रिएक्शन. मेटल मिळतो, पुन्हा प्युरिफाय करायचं, प्युअर मेटल तयार होतं. पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, झिंक, फेरस, लीड, कॉपर, मर्क्युरी आणि काय बेटा? एजी. एजी म्हणजे काय? अर्जेंटम.
अर्जंटम म्हणजे सिल्वर, आणि त्या एयू गोल्डला ऑलम काहीतरी म्हणतात, थोडं विसरला रे मला जरा, काहीतरी नाव आहे ऑरम काहीतरी म्हणतात, ऑरम काहीतरी म्हणतात. ते ग्रीक भाषेतलं नाव आहे, त्याच्या नावावरून त्या ठिकाणी पडलेलं आहे त्याचं. थोडं काम असतं रे माहिती आहे. कोणती मेथड आहे बेटा? इलेक्ट्रोप्लेटिंग. याच्यावर काय एनोड सिल्वर प्लेट आहे आणि कॅथोड कोण आहे बेटा? अल्युमिनियम स्पून. अल्युमिनियम स्पून. हे कोणती मेथड आहे? एनोडायझिंग. कोणती आहे? तिथे काय बॅटरी पॉवर सप्लाय. हे वरचं जे आहे अल्युमिनियम एनोड आहे आणि खालचा जो आहे त्याच्यामध्ये तो कसा आहे बेटा? कॅथोड. कसा आहे? आणि मध्ये काय वापरतात? H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. पहिला काय करतात? नाही काय करतात? रिन्झिंग म्हणजे धुणे करणे, ड्राईंग करणे. कार्बन कार्बन काढायला शिका. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर एक मार्काला पडतो परीक्षेला. ठीक आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर करा. मिथेन आणि इथेनच करा. त्याच्यामध्ये मिथेन, इथेन आणि अल्कोहोल दारू. त्याच्यामध्ये थोडं काही विशेष नाही. आणि तुम्हाला विचारतात आयसोमेरिझम म्हणजे काय? व्हॉट इज आयसोमेरिझम? हॅव्हिंग द सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज कॉल्ड एज आयसोमेरिझम. आता या ठिकाणी पहा, मिथेनच्या नंतर कोण असतो? इथेन. इथेनच्या नंतर प्रोपेन. प्रोपेनच्या नंतर ब्युटेन. ब्युटेनच्या नंतर पेंटेन. पेंटेनच्या नंतर हेक्सेन. हेक्सेनच्या नंतर हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. प्रत्येकामध्ये फरक कितीचा असतो? CH2 चा. कितीचा असतो? जनरल फॉर्म्युला अल्केनचा काय? CnH2n+2. अल्किनचा CnH2n. अल्काइनचा CnH2n-2. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन? हा पण महत्वाचा प्रश्न आहे. दिले की सर? हा म्हणला तुम्ही काही, हे खूप महत्वाचं आहे. मिथेन इथेन. हो काय? मिथेन आणि इथेन. एक्सप्लेन द अल्केन विथ एक्झाम्पल. आणि हे अरोमॅटिक रिंग. अरोमॅटिक रिंगचे एक्झाम्पल करून जावा बेटा. ठीक आहे, अरोमॅटिक रिंग खूप महत्वाचं आहे. अरोमॅटिक रिंग या शॉर्टकट बाजूला कुठतरी. त्याच्यामध्ये बेन्झिन आणि फिनॉल दोनच आहेत आपल्याला. फक्त बेन्झिनच आहे आपल्याला. एक सायक्लोहेक्झेन काहीतरी आहे आणि एक बेन्झिन काहीतरी आहे. C6H6 एक आहे. आणखी कोणतं तरी आहे C6H12 काहीतरी आहे. होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल कोणती कोणती सांगा बरं का? मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, पेंटेनॉल, हेक्सेनॉल, हेप्टेनॉल, ऑक्टेनॉल आणि कोणता बेटा? नोनेनॉल. आयुपीसिनेम सारे करून जावा जाताना. हे स्ट्रक्चर कशाचा विचारू शकतो? हा स्ट्रक्चर विचारू शकतो. याचं नाव आहे पॉलिस्टिरीन. खूप महत्वाचा आहे, ह्याला सोडू नका. हा कशाचा स्ट्रक्चर आहे? पॉलिस्टिरीनचा. कशाचा बेटा? हा पॉलिस्टिरीनचा स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी. आणि हा काय? क्राउन, सल्फर क्राउन आहे बघा. हे ह्याला बी एंट्री करायला. द above a set molecule of sulfur has crown shaped. One molecule of sulfur is made up of 8 atom of sulfur. एक मोलिक्यूल 8 सल्फरच्या ॲटम तयार होतो. ॲटम नॉट आयटम. नंतर आयटम लिहून सांग. मास्टर म्हणले आयटमचे आयटम लिहिले का म्हणून. आता हे कशाचं आहे? पॉलिव्हिनिल ऍसिटेटचा सूत्र आहे. पॉलिमरचा आहे. हे तर काय सोपंच आहे. आणखीन एक काम करा, जेवढ्या ऍक्टिव्हिटीज आहेत तेवढ्या ऍक्टिव्हिटी एकदा वाचा परीक्षेला जायच्या पहिल्या. ऍक्टिव्हिटी सोडू नका. एक ऍक्टिव्हिटी काय तर सांगता येत नाही, गडबड करू शकतो, मुद्दाम पेपर हार्ड काढू शकतो आणि हार्ड काढल्यानंतर त्याला काहीच पर्याय नसतो. आणि ऍक्टिव्हिटी जे बी पडेल, जेवढं मला सेन्स आहे पार्ट 2 तर टुवर्ड्स ग्रीन एनर्जीवरचीच ऍक्टिव्हिटी पडेल. आणि ह्याच्यातली जरी पडली ऍक्टिव्हिटी तर जरा पिरियडिकवर थोडं मला जास्त धास्ती आहे. जरा इंटेक्स क्वेश्चन पिरियडिकवर पडायची शक्यता आहे. ऍक्टिव्हिटी बी करून जावा, सोडू नका ऍक्टिव्हिटी. जे तुमच्या परीक्षेला होते ना त्या आपल्या शाळेतल्या तेवढ्याच ऍक्टिव्हिटी करा. स्पेस मिशन, ठीक आहे, ते तर कळते ना तुम्हाला. हे सॅटेलाइट आहे, हे टावर आहे, हे इथून मेसेज केला आहे आयटमला, आयटम तिकडे गेला, इकडून इकडे गेला, परत इकडे गेले, पुन्हा ह्याला गेलं. आयटम पोरच आहे त्या ठिकाणी. हा संभाजी आणि कोण आहे? भुसागडे. व्हॉट इज द डायमीटर ऑफ द अर्थ? 12,740 किलोमीटर. आणि डायमीटर ऑफ मून 3,476 किलोमीटर. दोघातलं अंतर किती आहे बेटा? 3,84,000 किलोमीटर. हे बघा,
IRNSS काय रे बेटा, नेव्हिगेशनल सॅटेलाइट टू फिक्स द लोकेशन इन टर्म्स ऑफ प्रिशियस लॅटिट्यूड अँड लॉंजिट्यूड. मोबाईल मध्ये वापरतात. इनसॅट वेदर स्टडी अँड प्रिडिक्ट, हवामानाबद्दल अभ्यास करणं, भाकीत करणं, वेदर सॅटेलाइट. IRS अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाइट, ऑब्झर्वेशन ऑफ द अर्थ, अर्थ ऑब्झर्व करतात. हे काय बेटा, ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट. हे पडलेला बघा एकदा प्रश्न. त्याच्यामध्ये डब्बा देते, असा कोणता डब्बा देते. सर्वात मधला कोणता असतो, लो अर्थ ऑर्बिट. रेंज किती आहे बेटा, 180 ते 2000 किलोमीटर. 2000 ते 35,780 का 32,780, 35,780. त्याला काय म्हणतात, मीडियम अर्थ ऑर्बिट. आणि त्याच्यामध्ये असेल तर हाय अर्थ ऑर्बिट. तो इथंच आहे ना, खालीच हा प्रश्न होता. रेंज लोअर 180 2000, 2000 35,780. हाय त्याच्यापेक्षा मोठा. आणखीन करा त्याच्यामध्ये सॅटेलाइट फ्युएलचं करा, ते चिन्ह आहे बघा ते सॅटेलाइटचं. लॉन्च व्हेकल इस्रोने डेव्हलप केलेलं, PSLVचं. इथं मोडले बघा, इथं नाही बघा इथं. ठीक आहे.